सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून आपण ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे। विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून इच्छुक असूनही तिकीट न मिळाल्यानंतर शेखर गोरे यांनी आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मान सोसायटी मतदारसंघातून संचालक म्हणून निवडून आलेल्या शेखर गोरे यांनी गेल्या 5 वर्षात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नावर काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले आहे। या काळात अनेक शेतकरी आणि सभासदांचे प्रश्न सोडवता आले असून त्यांच्या पाठिंब्यामुळेच विजयाचा गुलाल उधळता आला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणी कितीही ताकद लावली तरी आपण पुन्हा जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचा निर्धार शेखर गोरे यांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र येऊन आपल्याला रोखण्याचा प्रयत्न झाला होता असा दावा करत त्यांनी त्या आव्हानाला सामना करत विजय मिळवल्याचेही सांगितले। गेल्या 5 वर्षात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्रासाठी काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवता आले असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। लोकसभा निवडणुका आणि मसवड नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण केलेल्या मदतीमुळे अनेकांना विजयाचा गुलाल उधळता आला असा उल्लेख करत शेखर गोरे यांनी आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वतःची ताकद दाखवण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीत शेखर गोरे यांच्यासमोर नेमके कोणते आव्हान उभे राहणार, कोणकोणते राजकीय गट त्यांच्या विरोधात एकत्र येणार आणि या निवडणुकीचा मान खटावच्या राजकारणावर काय परिणाम होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे। शेखर गोरे यांच्या या भूमिकेमुळे मान खटावच्या राजकारणात आगामी काळात नवीन राजकीय समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेखर गोरे पुन्हा विजय मिळवतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच महत्त्वाच्या स्थानिक राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा खबर गावाकडची न्यूज। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।